आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडणार आहे आणि ही बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे। त्यामुळे सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवरती टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस पक्षाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीने विरोधी पक्षनेत्यांची निवड करण्यात येणार आहे। काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती आज पक्षातल्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती होणाऱ्या या बैठकीला आमदार, खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित असतील। राष्ट्रवादीच्या फुटीवरती या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेलांनी बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आढावा घेतला जाईल। या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांसह प्रमुख नेते उपस्थित असतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे। मंत्रालयासमोरच्या A5 बंगला इथे अजित पवारांचं नवं कार्यालय असणार आहे। शरद पवार आपल्यासाठी वडीलधारे असून त्यांनीच सांगितले की 2024 मध्ये पंतप्रधानपदी मोदी असतील, त्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचं अजित पवारांनी म्हटलं। राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील माजी महिला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। मावळ तालुक्यात अजित पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले। मावळचे आमदार सुनील शेळके हे अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत आणि ते अजित पवार यांच्या गटात सामील झालेत। मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीसं संभ्रमाचं चित्र होतं, पण आता मावळातून सुद्धा शुभेच्छा फलक लावून अजित पवारांना पाठिंबा जाहीर होऊ लागलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावरती आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज नागपुरात येणार आहेत। उद्या गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत, तर उद्या दुपारनंतर राष्ट्रपतींच्या हस्ते नागपुरातील कोराडी सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन होणार आहे। राज्याच्या काही भागात पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात जोरदार पाऊस पडतोय। दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पावसाळ्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। त्याशिवाय बेशिस्तपणे वाहनं पार्किंग करणाऱ्यांसह अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, तर हुल्लडबाजी करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। राज्यामध्ये सोमवारपर्यंत 140.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून तो सरासरी पर्जन्यमानाच्या 58.8% इतका आहे। तर खरीप हंगामातील सरासरी पेरणीचं क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत 9.46 लाख हेक्टरवरती अर्थात 60%च पेरणी झाली आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामांना वेग येईल। भात पीक लागवडीसाठी समाधानकारक पाऊस सुरू असल्यानं भाताचे आगार असलेल्या पवन मावळात शेतकऱ्यांची इंद्रायणी भात लागवडीसाठी तयारी पूर्ण झाली आहे। एसआरटी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी मावळ तालुक्यात कृषी विभागामार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे। परभणी जिल्ह्यातील मानवत, सेलू, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाची आवक झाली आहे। मानवत बाजार समितीत कापसाची 100 ते 120 गाड्यांची आवक होती, तर दुसरीकडे लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे आणि मागच्या 2 दिवसात कापसाचे दर क्विंटल मागे 150 ते 450 रुपयांनी वाढलेत। इथे कापसाला प्रति क्विंटल किमान 6000 ते 7500 पर्यंत दर मिळतोय, तर सेलूत कापसाला 6200 ते 7400 रुपयांचा भाव मिळतोय। रत्नागिरीत जून महिन्यातील 3 आठवडे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यातील भातशेतीच्या वेळापत्रकात 15 दिवसांनी विलंब झालाय। गतवर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर कमी पावसाची नोंद झाली असून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी भात लागवड सुरू केली आहे, तर 2% शेतकरी लावणीमध्ये व्यस्त आहेत। विठुराया एसटी महामंडळाला पावलाय असंच म्हणावं लागेल, कारण एसटीच्या तिजोरीत आषाढी वारीनिमित्त अवघ्या 7 दिवसात 55 लाखांचं उत्पन्न जमा झालंय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं गावखेड्यातल्या वारकरी एसटीनं पंढरपूरला आणि गावी परत जात असतो आणि अशातच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सवलत योजना सुरू झाल्यानं एसटीचं उत्पन्न आणखी वाढलंय। पुणे ते नाशिक आणि पुणे ते कोल्हापूर या 2 मार्गावरती शिवनेरी वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या मार्गावरती जाणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे। नाशिकसाठी शिवाजीनगर आणि कोल्हापूरसाठी स्वारगेट या आगारातून बसेस सोडण्यात येतील। पुणे ते नाशिकसाठी पूर्ण तिकीट 500 रुपये तर कोल्हापूरसाठी पूर्ण तिकीट 420 रुपये आहे।
चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळालाय। महापालिकेतल्या 227 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात। एकाच विभागात 3 पेक्षा 6 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यात। बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नव्या विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत। जालन्यामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नागरिकांनी चांगलाच चोप दिलाय। 40 वर्षीय इसम दारूच्या नशेत मुलीसोबत अश्लील चाळे करताना नागरिकांनी पाहिल्यानंतर बिथरलेल्या लहान मुलीची सुटका करण्यात आली आणि घटनेची माहिती कळूनही पोलीस घटनास्थळी एका तासाने दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला गेला। मावळातील इंद्रायणी नदीच्या डोहात इंदोरी पुलाजवळ एक मुलगी पाण्यात बुडली होती। तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात मावळ वन्यजीव रक्षक शोध पथकाला यश आलंय। प्रज्ञा कौशल भोसले असं तरुणीचं नाव आहे। ही मुलगी पाण्यात कशी पडली याचा शोध आता पोलीस घेत आहेत। किक मारताच दुचाकीनं पेट घेतल्याची घटना जालना मंठा रोडवरच्या रामनगर जवळ घडली आहे आणि नेर इथल्या अजय राठोड हा तरुण आपल्या दुचाकीवरती जालन्याहून गावाकडे जात होता। मात्र रामनगर कारखान्याच्या जवळ त्याची दुचाकी बंद पडली म्हणून तरुणाने एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं तरी देखील दुचाकी सुरू होत नव्हती। नंतर त्यानं दुचाकीची किक मारली आणि क्षणातच दुचाकीनं पेट घेतला। बघता बघता संपूर्ण दुचाकी डोळ्यादेखत जळून खाक झाली। यवतमाळमध्ये नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेत धडक दिली आणि बँक व्यवस्थापकाला धारेवर धरलं। 2 दिवसात पीक कर्जाचं वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी उपोषण सुरू केलंय। शहरातील कृत्रिम पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते आणि विविध नागरी समस्यांवरून क्युमाइन क्लब समोर ते उपोषणाला बसलेत। दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कर वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनानं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला। बोईसरमध्ये कंपनीला भीषण आग लागल्यानं खळबळ माजली। यात 3 कामगार जखमी झाले। तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली। विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागीय आयुक्त पदाचा चार्ज सोडला आणि यावेळी त्यांनी शासकीय गाडीतून घरी जाण्याऐवजी घरापर्यंत पायी जाणं पसंत केलं। वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले सुनील केंद्रेकर निवृत्तीच्या दिवशी देखील आपल्या या कृतीमुळे चर्चेत आले। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। मात्र या दवाखान्यात 4 कर्मचाऱ्यांना 16 गावातल्या रुग्णांना सेवा देण्याचा भार सहन करावा लागतोय। अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करून सुद्धा कुणीही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप होतोय। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यावर्षी 524 धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। त्यामध्ये 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचं जाहीर करण्यात आलंय। 40 तासात अतिधोकादायक इमारती रिकाम्या न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता या इमारती पालिकेकडून रिकाम्या करण्यात येतील असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक मंडळाची सदस्य सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र पणन संचालकांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश दिले असून ही सभा घेण्यात आलेली नाही। त्यामुळे बाजार समितीतील मार्गी लागणाऱ्या विकास कामांना खो बसलाय आणि धोरणात्मक निर्णय सुद्धा रेंगाळलेलेच आहेत। सध्या किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले। एपीएमसीत होणारी आवक कमी होतीये। सोमवारी घाऊक बाजारात प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ झाली असून घाऊक बाजारात 70 ते 80 रुपये आणि किरकोळ बाजारात 120 ते 125 रुपयांवरती भाव गेलेत। यंदा टोमॅटो उत्पादन कमी असल्यामुळे पुढील कालावधीत दर आणखी वाढणार आहे। आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। लसूण, आलं, वाटाणा आणि फरसबी किरकोळ बाजारात 200 रुपये पार गेली आहे। टोमॅटोचे दर सुद्धा सातत्यानं वाढू लागलेत आणि याची झळ ग्राहकांना बसतेय। किरकोळ बाजारात लसूण 200 ते 240 रुपये, फरसबी 180 ते 200 रुपये तर वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं विकला जातोय। देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्यात येतोय। सध्या बुलेट ट्रेनची कामं महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये वेगानं सुरू आहेत। गेल्या 6 महिन्यात गुजरातमधील 4थ्या नदी पुलाचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय। अहमदाबाद मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरमध्ये एकूण 24 नदी पूल आहेत। त्यापैकी 20 गुजरातमध्ये आणि 4 महाराष्ट्रात बांधण्यात येत आहेत। शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली। मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील कट ऑफ हे दुसऱ्या फेरीत सुद्धा 90 पार आहेत। विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणतं कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झालंय की नाही हे पाहता येणार आहे।
11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत सुद्धा प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा टक्का चढाच असल्याचं स्पष्ट झालंय. प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत एकूण 20,067 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालाय. 8,109 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालंय आणि या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी-12वीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आहे आणि या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज सादर करण्यासाठी आणखी 4 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुक्रवारी 7 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पावसाळ्यात अनेक आजारांनी डोकं वर काढलं असून मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे एका 38 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. दरम्यान मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. वाढते पावसाळी आजार रोखण्यासाठी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून रॅपिड शोध मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा लवकरात लवकर शोध लागल्यानं वेळेत उपचार करणं शक्य होणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेनं तब्बल 144 कोटी रुपये खर्च करूनही खड्ड्यांचं प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे 10 दिवसात रस्त्यांवरती 182 खड्डे पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे खड्ड्यांची वाढती समस्या रोखण्यासाठी दक्षता विभागाकडून यावरती वॉच ठेवला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर बँकांमध्ये 23 मे पासून 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 76% नोटा बँकेत परत करण्यात आल्याचा खुलासा आरबीआयकडून करण्यात आलाय. नवी मुंबईत गेल्या वर्षभरात कृषी मालाची विक्रमी निर्यात झाली असून यामध्ये बासमती तांदळाचा मोठा वाटा आहे. 2,23,00,000 टनांची उलाढाल झाली असून तांदूळ निर्यातीमध्ये जगात पहिला क्रमांक भारतानं कायम ठेवला. अनेक देशात या तांदळाला मोठी मागणी आहे. मुंबईचे रुग्ण पालटण्यासाठी पालिकेनं मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेनं या प्रकल्पाला सुरुवात केली असून 1,196 कामांपैकी पालिकेनं 951 कामं पूर्ण केली आहेत आणि पुढच्या वर्षभरात 117 कोटींचा खर्च केला जाणार आहे. व्यवहार्य गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी अटींसापेक्ष रद्द करता येईल असा निर्णय महारेरानं घेतलाय आणि मे अखेरपर्यंत राज्यातून 88 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचे प्रस्ताव आले होते. त्यानंतर आणखी 19 नवीन प्रस्ताव आले असून आता ही संख्या 107 झाली आहे. 88 प्रकल्पांच्या अनुषंगानं आक्षेप नोंदवण्याची मुदत 17 जूनपर्यंत होती आणि ती मुदत आताच्या 7 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. ठाणे प्रादेशिक रुग्णालयात मनोरुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून वर्ग 4 पदांच्या भरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 35% पदं रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेत अडचण निर्माण होतीये. महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरण्यास राज्यातील तब्बल 65% ग्राहकांनी पसंती दिली आहे. त्यात पुणे परिमंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय. तब्बल 22 लाख ग्राहकांनी ऑनलाईन बिलं भरण्याला पसंती दिली आहे. समृद्धी महामार्गावरती विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला लागलेल्या आगीत एक्झिट डोअरच उघडले नसल्यामुळे आरटीओनं हे आता गंभीरपणे घेतलंय. एंट्री पॉईंटवरतीच आता वायू पथकाला 24/7 तैनात करून डोअरची प्रत्यक्ष तपासणी केली जाते. शिवाय वाहनांची कागदपत्र आणि टायर सुस्थितीत असल्यावरच पुढच्या प्रवासाला परवानगी दिली जाते. मुंबईमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. कस्टम विभागानं तब्बल 2.5 किलो कोकेन जप्त केलंय. या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 18 कोटींच्या घरात आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 5 जणांना अटक झाली आहे. तक्रारदार तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसह मामला परिसरात फिरायला गेली होती आणि यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 5 जणांनी या मुलीची छेड काढली. मुलीच्या तक्रारीनंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय. त्यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी खेळली आहे. शरद पवारांनी केलेल्या कारवाईला अजित पवारांकडून प्रत्युत्तर आलंय. यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरती 1 दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतलाय. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या कायदेशीर आहेत का असा प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. शरद पवारांना अध्यक्ष मानता असं तुम्हीच सांगितलं तर मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती केलेली कारवाई मान्य करणार का असा देखील प्रश्न आव्हाडांनी विचारलाय.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, परंतु त्यांनी दोन्ही नेत्यांनी बंडखोरी केल्यानं पक्षानं त्यांच्यावरती कारवाई केली आहे। या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्यात आलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून तशी माहिती दिली। विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी काही अटी आणि शर्ती असतात, त्याचसोबत संख्याबळ महत्त्वाचं असतं अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली। कोणाचं संख्याबळ जास्त आहे याची शहानिशा करूनच विधानसभा विरोधी पक्षनेता निवडला जाईल असं ते म्हणाले। मी तुमच्यासोबत राहीन असा शब्द अजित पवारांना दिल्यानं मी मागे फिरलो नाही असं स्पष्टीकरण चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी दिलंय। काळजावरती दगड ठेवून मी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे सध्या तटस्थ भूमिकेत असल्याची माहिती मिळते। रविवारी झालेल्या शपथविधीवेळी डॉक्टर लहामटे राजभवनात उपस्थित होते, मात्र मंगळवारी कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चंद्रकांत नवघरे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलंय। ज्या लोकांमुळे मी आमदार झालो त्यांच्यासोबतच मी राहणार असं ते म्हणाले। रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात लातूरच्या उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांची देखील कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे आणि कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे। लातूरात बनसोडे यांचे बॅनर झळकलेत आणि त्यावरती शरद पवारांचा फोटो असल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवारांसोबतच असल्याचं जाहीर करण्यात आलंय। सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक आणि अरुण लाड यांनी पत्रकार परिषद घेत पवारांच्या मागे ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय। आणखी अशाच काही बातम्या प्रत्येक जिल्ह्यातल्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।